12 जानेवारी रोजी जालना शहरामधील सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका पेंटच्या दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच पेंट दुकान मालकाने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल करताच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आदेशाने कर्तव्यदक्ष डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के व टीमने पोलिसांची तपासाची चक्रे फिरवताच या चोरीमध्ये 4 आरोपींनी ही चोरी केल्याचे निदर्शनास आल्यावर तात्काळ आरोपींना लालबाग परिसरातून अटक करण्यात आली। यामध्ये रिजवान खान, योगेश महादू घाडगे, शेख अमीर उर्फ राजू शेख, अब्दुल रशीद, यश खर्चने हे आरोपी असून यामधील तिघांना अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्यामधील यश खर्चने हा फरार असल्याचे समजते। या सर्व आरोपींविरोधात सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यामध्ये अधिकचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत। या कारवाईत पेंटच्या बकेट एकूण 5,22,000 रुपयांचा जप्त करण्यात आले आहेत। तसेच या गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी अशोक लेलँड गाडी ही 7 लाख रुपयांची गाडी जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 12,22,000 रुपयांचा मुद्देमाल सदर बाजार पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भारती, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख शैलेश म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद रंगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दुर्गेश गोफणे तसेच लोंढे यांनी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना।